डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलचे प्रॅक्टिस सेट 10.1 मधले काही क्वेश्चन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. आता आपण बघणार आहोत 7, 8 आणि 9 व 10 क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. 7 क्वेश्चन बघा. आता हा सुद्धा क्वेश्चन आपण जे अगोदरची मेथड आहे त्याच मेथडनुसार सॉल्व्ह करू. बघा इथे सिम्बॉल आहे प्लस आणि इथे सिम्बॉल आहे प्लस, तिथे काय येणार आहे प्लस याची ना. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट स्टेप, कारण नंबरच्या नंबर बरोबर करा. 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा 2 येणार, तर आपले आन्सर येणार 1. तर आपण इथे काय लिहू शकतो 1 लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, कारण व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर करा. इथे वायच्या पॉवर बघा किती आहे 2, इथे वायच्या पॉवर किती आहे 3 आहे. आता 3 मधून जे आपण 2 मायनस केलं तर काय येणार आहे 1, तर त्यामुळे इथे येणार आहे y येणार. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण रिचेक करू. 1 × 2 ते इथे येणार आहे 2, वायच्या पॉवर आहे 1 आणि इथे 2 म्हणजे किती होणार आहे 3. बरोबर आहे आपले आन्सर. मग काय करायचं, प्लसचे काय होणार आहे मायनस, ते काय होणार आहे कॅन्सल. नेक्स्ट व्हॅल्यू काय करायची, जशीच्या तशी खाली उतरव, प्लस 4y². पुन्हा बघा इथे आहे प्लस आणि इथे आहे प्लस, प्लस प्लस काय होणार आहे प्लस. ठीक आहे. आता बघा पुन्हा राहणार 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4 येणार, तर आपल्या आन्सर कारण 2, ते इथे लिहून टाकायचे 2 लिहिलं. ठीक आहे. व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर घ्या. इथे बघा वायच्या पॉवर किती दिलाय 2 आणि इथे वायच्या पॉवर काय दिलाय 2. सेम जे पॉवर आले असेल ते काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे इथं कोणती पण व्हॅल्यू येणार नाही. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. प्लस प्लस इथे येणार प्लस 2 × 2 किती झाले 4 आणि इथे y² आहे, इथे काय का नाही, मग ही व्हॅल्यू जशा तशी लिहायची. लिहिली. प्लसचे काय होणार सांगा मायनस, प्लस मायनस कॅन्सल. मग ही व्हॅल्यू लिहायची जशा तशी का लिहिली आपण खाली लिहिली. इथे बघा हा 2 हा का दिला व्हेरिएबल बरोबर आलाय आणि हा 3 मध्ये कोणत्या व्हेरिएबल आहे का नाहीये, तर तुमचे रिमाइंडर बाकी किती राहणार आहे 3 राहणार आहे आणि आपले आन्सर काय राहणार आहे 1y + 2 राहणार. नेक्स्ट 8 क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते बघू. बघा आता पुन्हा एकदा सिम्बॉल कडे या, प्लस प्लस तर काय येणार आहे प्लस येणार बरोबर. आता काय करायचं, 7 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती आलं पाहिजे 21, तर आपला आन्सर येणार आहे 3. इथे काय लिहायचं 3. नंतर काय करायचं, व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर घ्या. इथे एक्सच्या जे पॉवर पाहिला ते किती आहे 3 आणि इथे एक्सच्या पॉवर किती पाहिला 4. आता 4 मधून जे मी 3 मायनस केला तर काय येणार आहे 1 आलं, तर इथं काय लिहून टाकायचं एक्स लिहिलं. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. प्लस 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 बरोबर आहे. 7 × 3 किती होणार आहे 21, हे सुद्धा बरोबर आहे. एक्सच्या पॉवर 1, एक्सच्या पॉवर 3, 3 आणि 1 किती होतात 4. मग काय करायचं, प्लसचे काय होणार आहे मायनस, तर ही व्हॅल्यू काय होणार आहे कॅन्सल. आणि खालची व्हॅल्यू काय लिहायची, तुम्हाला जशीच्या तशी तुम्ही खालची व्हॅल्यू लिहू शकता. आता पहिला प्रश्न आपल्या समोर असा राहते, इथं प्लस मायनस आहे तर मायनस पण लिहू शकतो. 7च्या टेबलमध्ये 14 आहे तर आपण इथं 2 सुद्धा लिहू शकतो. पण जर आपण थोडं जर निरीक्षण केलं तर इथं एक्सचा जो पॉवर आहे तो एक्सच्या पॉवर इथे किती आहे 3 आणि इथे एक्सच्या पॉवर किती आहे 2 आहे. हे गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची, ज्या संख्येने आपण डिवाइड करणार आहोत त्याच्यापेक्षा जे पॉवर तो कमी आलेला असेल तर तिथं कॅल्क्युलेशन करायचं नाही, ती व्हॅल्यू जशीच्या तशी का लिहायची, रिमाइंडर मध्ये लिहायची. पुन्हा एकदा सांगतो बघा, इथं बघा एक्सच्या पॉवर किती आहे बघा 3 आणि इथे एक्सच्या पॉवर किती आहे बघा, इथं पॉवर किती राहणार आहे 1. तर आता तुम्हाला काय सांगितलं, ज्या संख्येने आपण डिवाइड करणार आहोत त्याच्या पॉवरपेक्षा जी तुम्हाला संख्या दिली त्याच्या पॉवर जर कमी असेल तर कधी पण डिवाइड करायचे नाही. भलेही तुम्हाला नंबर बरोबर डिवाइड जरी होत असेल तरी पण डिवाइड करण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे आपले आन्सर येणार आहे 3x आणि रिमाइंडर कारण -14x² प्लस कारण 7x राहणार. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला ज्या संख्येने डिवाइड करून राहिले त्यापेक्षा पॉवर एक तर जास्त पाहिजे, पण त्याच्यापेक्षा पॉवर जर कमी आलेला असेल तर त्या ठिकाणी डिवाइड होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9 क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा आपण त्याच ट्रिकद्वारे बघू. बघा नंबरच्या नंबर बरोबर करा. 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 येणार, तर आपला आन्सर येणार 3. इथे लिहून टाकायचे 3. नंतर काय करायचं, नंबरच्या नंबर बरोबर करा. इथं एक्सच्या पॉवर बघा किती आहे, इथे 2 आणि इथे एक्सच्या पॉवर किती आहे 5 आहे. जर 5 मधून 2 मायनस केलं तर आन्सर काय येणार आहे 3, तर इथे लिहून टाकायचं 3. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. प्लस 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 बरोबर आहे. 3 × 2 किती होतात 6 आणि 3 आणि 2 किती होतात 5, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. मग काय करायचं, प्लसचे काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल. मग ही जी वरची व्हॅल्यू राहणार जशा तशी का उतरायची खाली. बघा इथे काय येणार आहे -4x पॉवर किती आहे 4. पुन्हा एकदा बघा, पुन्हा आपण काय करू, इथे सिम्बॉल आहे प्लस मायनस प्लस आणि इथे काय मायनस, तर आन्सर काय होणार आहे मायनस, इथे लिहून टाकायचे मायनस. नेक्स्ट स्टेप काय राहणार, नंबरच्या नंबर बरोबर करा. इथे किती आहे 2 आहे, तर 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर 4 येते सांगा, तर आपले आन्सर राहणार 2. इथं लिहिलं आपण 2 लिहिलं. याच्या बघा एक्सच्या पॉवर इथं बघा किती आहे, इथं 2 आहे आणि एक्सच्या पॉवर इथे किती आहे 4 आहे. जर 4 मधून जर 2 मायनस केला तर आन्सर काय येते 2. इथं लिहायला आपण x² लिहिलं. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. मायनस प्लस मायनस 2 × 2 4, एक्सच्या पॉवर 2, एक्सच्या पॉवर 2, 2 आणि 2 किती झाले 4 झाले. मग काय होणार आहे, मायनसचे काय करायचे प्लस, प्लस मायनस कॅन्सल. आता बघा नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे 8x³ इथं लिहून टाकायचे 8x³ आपण लिहिलं. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा इथं प्लस आहे आणि इथं प्लस आहे, इथं काय होणार आहे प्लसचा आन्सर येणार. पुन्हा बघा 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले आन्सर 8 येणार, तर आपले आन्सर राहणार 4. तर इथं लिहिलं आपण 4. पुन्हा काय करायचं, व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर करा. इथं एक्सच्या किती पॉवर आहे 2 आहे आणि ते एक्सच्या पॉवर किती आहे बघा 3 आहे. त्या 3 मधून जर 2 मायनस केला तर आन्सर काय येणार आहे 1. इथं काय लिहून टाकायचे 4x. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. प्लस 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 बरोबर आहे. 4 × 2 किती होणार आहे 8. एक्सच्या पॉवर आहे 1, एक्सच्या पॉवर आहे 2, 2 आणि 1 किती झाले 3. जे हे सुद्धा आपले आन्सर बरोबर आहे. प्लसच्या काय होणार आहे मायनस, प्लस मायनस कॅन्सल. नेक्स्ट व्हॅल्यू बघा कोणती आहे तुमची 2
एक्स स्क्वेअर आहे. पुन्हा एकदा पहा प्लस प्लस तिथे का होणार आहे प्लसच येणार. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन बघा 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 येते. बघा पुन्हा घेऊ 2 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 येणार. त्या आन्सर काय येणार 1. तर आपण इथे लिहून घेतलं 1. ठीक आहे. आता घ्या व्हेरिएबल. इथे एक्सच्या व्हेरिएबल बघा किती आहे 2 आहे. इथं एक्सच्या व्हेरिएबल बघा किती आहे पॉवर किती आहे 2 आहे. तर जर सेम पॉवर आले असेल ते काय होणार आहे कॅन्सल म्हणजे इथं कोणतं पण व्हेरिएबल येणार नाही. आता व्हेरीफाय करा 1 × 2 तर आपले आन्सर येणार आहे 2 आन्सर येणार. इथे बघा एक्सच्या स्क्वेअर दिला इथं कोणता आहे का नाही. आता ही व्हॅल्यू जशी तशी लिहिली आपण खाली एक्स स्क्वेअर. मग काय येणार आहे प्लसचे का करायचे मायनस प्लस मायनस कॅन्सल म्हणजे आपले आन्सर काय होणार आहे 3x³ - 2x² + 4x + 1. अशा साध्या सोप्या ट्रिक्सद्वारे स्टेप बाय स्टेप आपण आन्सर सॉल्व्ह करू शकतो. प्रॅक्टिस सेट नंबर 10.1 मधला सगळ्यात लास्टचा क्वेश्चन बघणार आहोत आपण 10. बघा आता पुन्हा एकदा आपण त्या ट्रिकद्वारे जाऊ. नंबरच्या नंबर बरोबर कॅल्क्युलेट करा. 5 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा आन्सर 25 येते तर आपला आन्सर राहणार 5. तर आपण इथे लिहिलं 5. ठीक आहे. आता काय करायचं नंबरच्या झालं आपलं. आता काय करायचं व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर करा. इथे एमच्या पॉवर बघा किती आहे 3 आणि इथे एमच्या पॉवर किती आहे बघा 4 आहे. 4 मधून जे आपण 3 मायनस केलं ते आन्सर काय येणार आहे 1 येणार. त्यामुळे येणार इथे एमच येणार. ठीक आहे. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. प्लस 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 बरोबर आहे 5 × 5 25. एमच्या पॉवर आहे 1 आणि 3 म्हणजे किती होणार आहे 4 म्हणजे हे सुद्धा आपले आन्सर बरोबर आहे. प्लसचे का होणार आहे मायनस म्हणजे हे सुद्धा झालं कॅन्सल. आता ही व्हॅल्यू खाली याची जशी आहे तशी खाली लिहा -15 m³ येणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप कारण बघा सिम्बॉलकडे लक्ष द्या. इथे प्लस इथे सिम्बॉल कोणता मायनस प्लस मायनसचे मल्टिप्लिकेशन केलं आन्सर काय येणार आहे मायनस. इथे लिहिलं आपण मायनस. बघा आता करायचं नंबरच्या नंबर बरोबर 5 मध्ये किती मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर येणार आहे 15. तर आपले आन्सर किती ना सांगा 3 आपले आन्सर येणार. इथे लिहिलं आपण 3 लिहिलं. आता घ्या व्हेरिएबलच्या व्हेरिएबल बरोबर. इथे किती आहे एमच्या पॉवर आहे 3 आणि इथे एमच्या पॉवर बघा किती आहे 3. आता सेम व्हेरिएबल आले असेल ते काय होणार आहे कॅन्सल म्हणजे इथे एम येणार नाही. बघा व्हेरीफाय करा. प्लस मायनस मायनस बरोबर आहे 3 × 5 15. इथे एमच्या कोणता पॉवर नाही इथे काय दिला एमच्या 3 दिलाय त्यामुळे ते एमच्या पॉवर लिहिलं 3. प्लसचे का होणार बघा आता मायनसचे का होणार आहे प्लस होणार. प्लस मायनस कॅन्सल. आता ही जी व्हॅल्यू राहणार ती व्हॅल्यू रिमाइंडर मध्ये जशीच्या तशीच येणार. का बरं ते तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो. जर तुम्हाला डिवाइड मध्ये जो आपण व्हेरिएबल करणार आहोत त्याच्या पॉवर पेक्षा बघा आता पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा इथे एमच्या पॉवर बघा किती आहे 3 आहे आणि ते एमच्या काही पॉवर आहे का नाही आहे. तर आपण अजून करू त्याच्यामध्ये किती राहते 1 राहते. बघा आता जर ज्या संख्येने आपण डिवाइड करणार आहोत त्याच्यापेक्षा हा जे पॉवर का असेल कमी असेल. ठीक आहे. तर त्या संख्येला कधी डिवाइड करायचं नाही. ती व्हॅल्यू खाली याची रिमाइंडर मध्ये जशीच्या तशी लिहायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 10.1 प्रॅक्टिस सेट सर्वच्या सर्व क्वेश्चन सोप्या मेथडद्वारे घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 10.2 आपण लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.